गोंदियात ईव्हीएमचं सील तोडल्याचा आरोप, तर सांगलीत रातोरात मतदान वाढवल्याचा दावा. विरोधकांकडून स्ट्रॉंग रूम बाहेर राडा. जयंत पाटील सुद्धा स्ट्रॉंग रूम बाहेर पोहोचले. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडलं. मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ईव्हीएम मध्ये आता उमेदवारांचं भवितव्य कैद झालंय. ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आली आहेत. मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गोंदियाच्या सालेकसा इथं ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपावरून राडा झाला, तर सांगलीत मतदानात अचानक कशी वाढ झाली असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदेत झालेल्या मतदानात आणि प्रशासनानं जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मतदानाचा टक्का वाढवल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीनं केलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आष्टा शहर विकास आघाडी शिवसेना यांच्या प्रतिनिधींनी स्ट्रॉंग रूम समोरच जमा होत गोंधळ केल्याचं पाहायला मिळालं. नगर परिषदेच्या निवडणुकीत काल दिलेल्या संध्याकाळच्या रिपोर्टमध्ये एकूण मतदान ज्या झालेल्या रिपोर्टमध्ये 33,328 वोटर्स हे त्यांनी एकूण दिलेले होते. एकूण वोटर्स किती दिलेत बघा. त्यामध्ये वार्ड क्रमांक 3 चे एकूण 1311 एकूण मतदार आहेत. तर एकूण मतदार दिले त्यांनी 4077 आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले 3109. 2 नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले. तर झाले 708, म्हणजे एकूण 7 ते 8 मतदान कुठे गेले. किती चुकीचं आहे बघा. 10 नंबरचा वार्ड 4319 मतदान दिले. बर, हे पोर्टल वरती दिलेला आहे. हा फाउंड बघा, आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. हा भाग जाऊ दे. हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो. इथं खाली बसून विचारलं की साहेब हे कशामुळे झालंय किंवा काय झालंय. तर मी विचारतो, हे मी दिलेलं नाही, मी काय केलेलं नाही. आणि मग गडबड तयार झाली. ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशननं खाली खांद्याला हात धरून आणलं. मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा, मी त्याची टोटल करतो. पण मला खाली वडून आणण्यात आलं. स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा सुद्धा आरोप केला जातोय. तर दुसरीकडे गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान 2 डिसेंबरला झालं. त्यानंतर आता या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाडीचा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे सेना, उद्धव सेना यांच्यासोबतच शरद पवारांच्या पक्षातील उमेदवारांनी तहसील कार्यालयाला घेराव घातला. जवळपास 12 तास कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर रात्री उशिरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला. तर गोंदिया शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. 3 लेअरमध्ये हा बंदोबस्त लावण्यात आलाय, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी दिली. पॉलिटेक्निक कॉलेज येथील स्ट्रॉंग रूमला 3 लेअरमध्ये आपण बंदोबस्त ठेवलेला आहे. आतील लेअरमध्ये SRPFचे जवान त्यांचा एक प्लाटून तैनात आहे 3 शिफ्टमध्ये. त्यानंतर पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि बाहेर एक 1+4चा गार्ड, असं 3 लेअरमध्ये आपण बंदोबस्त ठेवलेला आहे. CCTV लावलेले आहेत आणि कंटिन्युअसली आपण सतर्क बंदोबस्त ठेवलेला आहे. तर यावर शासन आणि प्रशासन या दोघांनी संगनमतानं ईव्हीएमची सील तोडली. आमचा एकही प्रतिनिधी बोलवला नाही. ईव्हीएमची छेडछाड करण्यात आली. मात्र निवडणूक आयोगाला चुकीचा अहवाल पाठवून आमच्या पक्षातील लोक तिथं उपस्थित होते असं सांगण्यात आलं. निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात आली असा आरोप काँग्रेसचे नेते प्रफुल्ल अग्रवाल यांनी केलाय. तर परस्पर निवडणूक अधिकाऱ्यांनी सील केलेल्या पेट्या उघडल्या आणि पुन्हा सील करून स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केल्या. पंचांसमक्ष सील झालेल्या पेट्या उघडण्याचा अधिकार कोणी दिला? ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सुद्धा काँग्रेसनं केली आहे.
दरम्यान स्ट्रॉंग रूम बाहेर राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस काळजी घेत असतात. काही लोक पराभूत मानसिकतेत असतात, त्यांना निकालाची धाकधूक असते, त्यातून नैराश्य येतं आणि हे आरोप केले जातात. निवडणुकीत निकालापूर्वीच ज्यांना पराभव दिसतो ते या भूमिका घेतात असं म्हणत भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलंय. त्यामुळे एकूणच हे होणारे प्रकार पाहता आणि निषेध पाहता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतं, काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि राड्यावर तुमचं मत काय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.